नमस्कार, माझं नाव अनुष्का आणि आज मी तुम्हाला पॉप्युलर CNN आर्किटेक्चर्स या विषयाबद्दल सांगणार आहे. हे 3 मॉडेल्स म्हणजे डीप लर्निंग मधील महत्त्वाचे टप्पे आहेत. हा विषय महत्त्वाचा का आहे? तर CNN हे आजचे कम्प्युटर व्हिजनचे बेस आहेत. पूर्वी इमेजेस मधले फीचर्स ओळखण्यासाठी माणसाला मॅन्युअली काम करावं लागायचं. ही प्रोसेस वेळखाऊ आणि कमी ॲक्युरेट होती. पण CNN आल्यानंतर कम्प्युटर स्वतःचे लाईन्स, फीचर्स, कलर्स आणि ऑब्जेक्ट्स ओळखायला लागले. CNN आपल्या मेंदूसारखं काम करतं. सुरुवातीचे लेयर साधे पॅटर्न्स ओळखतात, तर खोल लेयर्स वस्तू आणि कॉम्प्लेक्स फीचर्स ओळखतात. AlexNet. AlexNet मध्ये 8 लेयर्स असतात, 5 कन्व्होल्युशनल आणि 3 पूर्ण कनेक्टेड लेयर्स. प्रथमच ReLU आणि ड्रॉपआउट वापरले जाते. GPU ट्रेनिंग वापरलेली हे पहिलंच मोठं मॉडेल. ImageNet मध्ये एरर 26% वरून 15% केला होता. VGG नेट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या व्हिज्युअल जिओमेट्री ग्रुपने हे मॉडेल तयार केले होते. 3x3 फिल्टर वापरून खोली वाढवली. 2 व्हर्जन्स होते, VGG16 आणि VGG19. ह्याची अॅक्युरसी चांगली होती, पण मॉड्यूल मोठे होते. ट्रेनिंगसाठी जास्त टाइम आणि मेमरी लागायची. रेसनेट मायक्रोसॉफ्ट रिसर्च टीमने तयार केले होते. हा एक नवीन कन्सेप्ट होता, रेसिड्युअल लर्निंग किंवा स्किप कनेक्शन्स. यामुळे व्हॅनिशिंग ग्रेडियंटचा प्रॉब्लेम कमी झाला. आजचं मॉडर्न CNN चा बेस म्हणजेच रेसनेट आहे. हे कसं वापरतात? इनपुट लेयर मध्ये इमेज घेतली जाते. कन्व्होल्युशनल लेयर मध्ये एज, कलर आणि टेक्स्चर ओळखतात. पुलिंग लेयर मध्ये इमेज साईज कमी करून कम्प्युटेशन फास्ट करतात. ऍक्टिव्हेशन फंक्शन मध्ये नॉन लिनियर पॅटर्न्स शिकवतात. फुल्ली कनेक्टेड लेयर्स मध्ये फीचर्स कंबाईन करून फायनल क्लास ठरवतात. आउटपुट लेयर्स मध्ये फायनल क्लास करतात. लिमिटेशन्स AlexNet साधं आणि कमी स्केलेबल. VGG खूप मोठं 138 मिलियन पॅरामीटर्स. रेसनेट ट्रेनिंग आणि ट्युनिंग थोडं कठीण. ह्याच्यातले कॉमन प्रॉब्लेम्स म्हणजेच GPU पॉवर आणि मेमरीची गरज. मॉडेल समजणं अवघड. मोबाईल आणि रिअल टाइम ॲप्ससाठी हेवी होतं. कन्क्लुजन थोडक्यात AlexNet हे रेव्होल्यूशन घडवले. VGG नी सिम्प्लिसिटी आणि डेप्थ दिली. रेसनेटनी डीप नेटवर्क्स नीट ट्रेन होऊ दिले. आजचे मॉडर्न मॉडेल्स इन्सेप्शन, डेन्सनेट, इफिशियंट नेट सगळे या तिन्हीवरही आधारित आहेत. ही डीप लर्निंगची गोल्डन एज आहे, ज्यामुळे मशीन्सना डोळे मिळाले आणि त्यांनी जग पाहायला शिकले. धन्यवाद.